मराठी एकीकरण समिती बोगस आहे, कोणाची तरी कटपुतली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक साहेबांनी किती मस्त सांगितलं, एकीकरण समिती ही बोगस आहे. मराठी एकीकरण समिती, कालको मराठी माणूस ही तुमच्यासाठी बोगस होईल. कालको मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारा माणूस ही बोगस होईल. कालको मराठी मतदार हा बोगस मतदार ठरेल. कालको मुंबईमध्ये जो मराठी माणूस आहे तो जर मराठी माणसाचे मुद्दे उचलणार तर हे बोगस मुद्दे आहेत, डुप्लिकेट मुद्दे आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? भले त्यांनी कोणत्या एखाद्या पक्षाची भूमिका घेतली असेल, त्या पक्षाला पाठिंबा दिला असेल, पण का जो मराठी माणसाची हक्क करेल, जो मराठी माणसाची बाजू धरेल त्याला मराठी एकीकरण समिती पाठिंबा देणार. मग भाजपने मराठी एकीकरण समितीसोबत आंदोलन करून मराठी महापौर बसवायला पाहिजे होतं. मग तुमचे पण त्यांनी एकदम गुणगान गाल्ले असते ना. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच की पक्ष कोणताही असो, आम्हाला मराठी महापौर पाहिजे म्हणजे पाहिजे. सिंपल आहे ना यार भाई, भूमिपुत्र तिकडचा महापौर झाला पाहिजे की इतर प्रप्रांतीय ज्यांना महाराष्ट्रभर एवढं पण प्रेम नाही आणि महाराष्ट्राची एवढी पण माहिती नाही त्या व्यक्तींना, त्यांना जरा काय म्हणजे मराठी सुद्धा बोलता येत नाही असे महापौर पाहिजेत आता आम्हाला. एवढे आता डोले उघड्या ठेवा, डोले उघडे ठेवून लक्ष ठेवा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय जनताने.